नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हटली तरी चालेल मित्रांनो, कारण की बातमी आहे मित्रांनो कर्जमाफी संदर्भात. अखेर मित्रांनो ज्या गोष्टीची आतुरता राज्यभरातील शेतकऱ्यांना खूप दिवसापासून होती, खूप वर्षांपासून होती, त्या गोष्टीवरती आता अखेर शिक्कामोर्तब होणार आहे मित्रांनो. मागील जेव्हा आपण पाहिलं की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं होतं, त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती की आम्ही कर्जमाफी संदर्भाचा निर्णय हा मार्चमध्ये घेणार आहोत. आणि आता मित्रांनो काही दिवसातच मार्च महिना सुरू होणार आहे आणि या संदर्भात हालचालीसुद्धा सुरू झालेल्या आहेत. तर कर्जमाफी कधी होणार आहे, किती होणार आहे, अल्पभूधारक शेतकऱ्यांचं काय महत्त्व राहणार आहे, किंवा सरसकट सातबारा कोरा होणार आहे की काय, हे सर्व अपडेट तुम्हाला सांगणार आहोत. कारण की थेट विधानसभेतून माहिती आपल्यासमोर आलेली आहे मित्रांनो. विधानसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार मित्रांनो हे सर्व तुमच्यासमोर मांडण्यात येणार आहेत मित्रांनो. तुम्ही फक्त आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम मिळत राहतात. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की बच्चू कडू यांच्या सहकार्याने राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सरकारनं एक तारीख जाहीर केली होती की बा आम्ही मार्चमध्ये कर्जमाफी संदर्भाचा निर्णय घेणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आता मार्च महिना आलेला आहे आणि कर्जमाफीच्या हालचाली आपण पाहिले असतील, मीडिया असेल किंवा शेतकऱ्यांना कागदपत्रे मागण्याचे आदेश असतील, सर्ववरून आपल्याला समजत आहे की कर्जमाफीच्या हालचाली ह्या सुरू झालेल्या आहेत मित्रांनो. आणि 1 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाचं ऑफिशियली बजेटसुद्धा पारित होणार आहे आणि या बजेटमधून महाराष्ट्र राज्याला 70,000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त हजार कोटीची कर्जमाफी मिळू शकते मित्रांनो, अशी बातमी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. तर तुम्हाला खरं तर काय लक्षात द्या, सरकारनं मित्रांनो आपल्याला मार्च महिना दिलेला होता कर्जमाफीसाठी आणि मार्च महिना आता लागलेला मित्रांनो लागणार आहे काही दिवसातच. मार्च महिना लागल्यानंतर सरकारचं अहवालसुद्धा आलेले आहेत मित्रांनो. बँकेंना आदेश देण्यात आले की शेतकऱ्यांकडून कागदपत्र जमा करून घेणे. तुमच्या गावामध्ये सुद्धा कागदपत्र करणं जमा झालेलं असेल मित्रांनो, तर नसेल झाले तर लवकरात लवकर होऊन जाणार आहेत. तर अशा प्रकारचे आदेश सरकारकडून देण्यात येत आहेत आणि हे कर्जमाफीचे मित्रांनो दाट शक्यता आहे. कारण की जेव्हा ढगं गळगळतात, वीज कळकळायला लागते, तर समजून जातं की पाऊस येत असतो मित्रांनो. तर अशा प्रकारची GR जेव्हा निघत असतात तर समजून जातं की मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी राज्यामध्ये होऊ शकते. परंतु सरसकट कर्जमाफी होणार आहे की काय मित्रांनो, हा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. तर तुम्हाला सांगतो की 2 ते 3 लाखांपर्यंत कर्जमाफ होणार आहे मित्रांनो. अल्पभूधारक शेतकऱ्याचं सर्व कर्जमाफ होऊ शकते अशी बातमी येत आहे, परंतु त्या संदर्भात अजूनही काही ऑफिशियली अपडेट आलेल्या नाही आहेत. अल्पभूधारक म्हणजे की ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरच्या पेक्षा कमी शेती असेल मित्रांनो, अशा शेतकऱ्यांचं पूर्णतः कर्जमाफ होऊ शकते. मात्र अजून हे शासनाकडून ऑफिशियल काही निकष हे देण्यात आलेले नाहीत आहेत की अल्पभूधारक शेतकऱ्यांना किती कर्जमाफ होणार आहे, किंवा ज्यांच्याकडे 5 एकरच्या मर्यादेपेक्षा जास्त जमीन असेल त्यांचं किती होणार आहे, का 3 लाखांपर्यंत सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे. अशा अपडेट अजूनही राज्य सरकारनं ऑफिशियली दिलेल्या नाहीत आहेत. फक्त इंटरनी ऑफिस टू ऑफिस हे काम करणं चालू आहे मित्रांनो. बँकांचं सरकारचं कन्व्हर्जेशन चालू आहे. अजूनही शेतकऱ्यांना काही माहिती देण्यात आलेली नाही आहे. 1 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा बजेट पास होणार आहे. महाराष्ट्राकडे खूप मोठा निधी उपलब्ध होणार आहे आणि या निधीच्या तरतुदीनुसार ही जी कर्जमाफी आहे ती केली जाणार आहे मित्रांनो, असं समोर येत आहे. अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती माहीत पडणार आहे. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.